नमस्कार. खंड 24वा भीष्मपर्व भाग 2. आज आपण ऐकणार आहोत युद्धाचा 4था दिवस. भाग 62वा. भीष्म पुढे दुर्योधनाला सांगतात, ती वासुदेवाची स्तुती ऐकल्यानंतर ती विभूती जो जगाचा देव आहे ब्रह्माला मृदू आणि गोड आवाजात बोलतो, अरे ब्रह्मा, योगाने मी तुझं ध्येय समजलेलो आहे. तू जसं व्हावं असं समजतो तसंच होईल. ते बोलून तो अदृश्य झाला. त्यानंतर देव, गंधर्व, ऋषी नवल करतात आणि ब्रह्माला विचारतात, अहो ब्रह्मदेव, हे कोण होते? त्यांची आपण पूजा केली, त्यांची स्तुती केली, ते होते तरी कोण? आम्हाला सांगा. त्यावर ब्रह्मदेव त्यांना सांगतात, अहो ब्राह्मणांनो, गंधर्वांनो, देवांनो, ते तत् होते. ते सर्वश्रेष्ठ तत्त्व होतं. हे अनादी अनंत असं तत्त्व आहे. ते सर्वोच्च आहे. ते सगळ्यांच्या मध्ये असतं. मी त्या तत्शी बोलत होतो. तो देवाधिदेव आहे. मी जगाच्या परमेश्वराशी संवाद साधत होतो. विश्वाच्या भल्यासाठी मी त्यांच्याशी बोलत होतो. ते तत्त्व असुरांच्या नाशासाठी माणसात जन्म घेणार आहेत असं ते सांगत होते. ते दैत्य आणि राक्षस जे फार भयंकर आहेत त्यांचा संहार या युद्धात होत आहे. ते दैत्य आणि दानवसुद्धा मानव रूपातच अवतरलेले होते. त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी कृष्णावतार झालेला आहे. त्याला मदत करण्यासाठी त्याचा साथीदार नर हा सुद्धा मानव अवतारात आलेला आहे आणि तोच आहे अर्जुन. ते दोघेही फार प्राचीन ऋषी नर आणि नारायण आहेत. त्यांना कोणीही पराभूत करू शकणार नाही. ते दोघं जेव्हा पृथ्वीवर मानव रूपात जन्म घेतात ते कोणालाही ओळखताही येत नाही. मी ब्रह्म ज्याच्यातून उत्पन्न झालो तोच वासुदेव आहे. तोच तो जो पांचजन्य शंखू वाजवतो, सुदर्शन चक्र धारण करतो, एका हातात गदा धारण करतो. तोच तो सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. सर्व देवतात तो उच्च आहे आणि तोच अंतिम गुह्य ज्ञान आहे. तोच गुणीजनांचा आधार आहे. तोच अंतिम ब्रह्म आहे. तो नश्वर, अव्यक्त, अनंत आहे, ज्याला काही ज्ञानी पुरुष असं म्हणतात. तो अतुलनीयच आहे. प्राचीन ऋषी त्याचीच स्तुती करत असतात. असा हा वासुदेव सामान्य माणूस समजून त्याच्याशी वागणारे मूर्ख असतात. असुर तशी चूक करतात आणि ते मारले जातात. जो वासुदेवाला समजत नाही तो सदैव अंधारात चाचपडत असतो. तो महान योगी जगाच्या कल्याणासाठी मानव अवतार धारण करतो आणि वेळोवेळी जेव्हा पापाचा घडा भरतो तो त्याच्या खऱ्या भक्तांचं सगळं कल्याण करत असतो. सगळ्या शहाण्या लोकांनी वासुदेवाचंच चिंतन करायचं असतं, कारण तोच मार्ग दाखवतो ज्यामुळे माणसाचं अंतिम ध्येय मोक्ष साध्य होतं. भीष्म पुढे दुर्योधनाला सांगत असतात की ब्रह्माने असे त्या जमलेल्या ऋषीवर्यांना आणि देवतांना सांगितलं आहे. त्यानंतर ते दैवी लोक निघून गेले आपापल्या ठिकाणीच. ब्रह्मदेवाने जे सांगितलं ते तिथे जमलेल्या गंधर्व, अप्सरा, मुनी, साध्य सगळे ऐकतात आणि वासुदेवांची स्तुती करत आपल्या स्वर्गात त्या पण जातात. ते सांगितलं जात असताना मी सुद्धा तिथेच उपस्थित होतो आणि ते ब्रह्माचं विधान मी ऐकलं. मी भार्गवाकडून सुद्धा तेच ऐकलेलं आहे. मार्कंडेय ऋषी जे ह्या विश्वाचे साक्षीदार आहेत, व्यास, नारद असे सगळे तेच सांगत आहेत. म्हणून अशा वासुदेवाची सगळ्यांनीच पूजा केली पाहिजे. त्याला आव्हान देणारा, त्याची प्रतारणा करणारा हे तर असुरच समजले जातात. ज्यांचा ह्या युद्धात विधी नियमानुसार नाश होणं ठरलेलं आहे. तुला आठवत असेल, कित्येक ऋषी तुला वारंवार सांगत होते की तू कृष्णाच्या विरुद्ध लढण्याचा विचारसुद्धा करू नये, पण तू कोणाचंच ऐकत नव्हतास. तुझ्यातील मूर्खपणामुळे तू तो सल्ला मानतच नव्हतास. म्हणून मी तुला एक नीच राक्षस समजत आहे. तू तुझ्या अहंकारामुळे गोविंदाचा उपमर्द करत असतोस. धनंजय, हाच नर ऋषी आहे हे तुझ्या भ्रष्ट बुद्धीला समजतच नाही आहे. कोणता शहाणा सुज्ञ इसम त्या दोघांचा विनाकारण अपमान करील? कृष्ण पूर्णावतार आहे दुर्योधना, म्हणून ते विशेष महत्त्वाचं आहे. तोच यश आहे, तोच जय आहे, तोच विजय देणारा पण आहे. तो सगळ्या सृष्टीचा चालक आहे. त्याच्यात सगळे उत्तम गुण आहेत. त्याच वेळी अज्ञानरूपी अंधारसुद्धा तोच आहे. तोच सर्व इच्छांचे मूळ आहे.
तोच चांगुलपणा आहे, तोच माणुसकी आहे आणि दयासुद्धा तोच आहे. त्याचा बिनशर्त आधार पांडवांना आहे. तो त्यांचं संरक्षण करत असतो. तो अनंत देव आहे. तोच पुण्यप्रभाव आहे. अशाबद्दल तू मला विचारत आहेस, मग मी तुला काय सांगणार? अरे कौरवा, विजय फक्त त्यांचाच होणार आहे हे आधीच ठरलेलं आहे. आणि आता त्यात मी काय करू शकतो? तू मला विचारलंस म्हणून मी जे सत्य आहे ते सांगितलं आहे. त्याचीच पूजा आपापल्या कुवतीनुसार चारही वर्णाचे लोक करत असतात आणि त्याप्रमाणे त्यांना फलप्राप्तीही होत असते. द्वापार युगाच्या अंतकाळी आणि कलियुगाच्या प्रारंभी त्याची भक्ती करतील ते त्या युगाच्या तापदायक परिस्थितीवर मात करू शकतील. इथेच आपण 62वा भाग संपवणार आहोत. भाग 63वा. दुर्योधन भीष्मांना म्हणतो, सगळं जग वासुदेवाला परमेश्वर समजतात, मग मला सांगा त्याचं मूळ कोणतं आहे? त्यावर भीष्म सांगतायत, वासुदेव हा अंतिम अस्तित्व आहे. त्याच्यापेक्षा वर कोणी नाही. कोणालाही त्याचं मूळ माहिती नाही आहे. मार्कंडेय गोविंदाबद्दल बोलतात, तो अतिसुंदर आणि सर्व गुण संपन्न आहे. त्याचं वर्णन करता येतच नाही. त्याने त्याच्या विचारातून पाणी, हवा आणि पृथ्वी उत्पन्न केलेली आहे. त्याने निर्माण केलेल्या पाण्यावर तो पहुडला आणि विचाराने फक्त बाकीचं उत्पन्न करत गेला. मार्कंडेय ऋषी त्या किमयेचे एकमेव साक्षीदार आहेत, म्हणून ते जे सांगतात ते स्वीकारलं पाहिजे. वासुदेवाने त्याच्या मुखातून अग्नी उत्पन्न केला, श्वासातून हवा तयार केली. त्याने त्याच्या मुखातून वेद गायले आणि वाणी निर्माण केली. त्यांनी प्रथम जग निर्माण केलं आणि त्यानंतर ऋषी आणि देव, त्यानंतर मृत्यूदेव यम तयार केला. यमातून जन्म आणि वाढ आणि शेवट तयार केलं. तोच वर देतो आणि तोच शापसुद्धा देतो. वर्तमान, भूत आणि भविष्य त्यांनीच तयार केलेले आहेत. त्यांनी शंकर्षणाला घडवलं, जो पहिला मनुष्य होता. त्यांना दैवी नाग त्यांनी तयार केला होता, जो पृथ्वीला धरून ठेवत आहे. त्यांनी ध्यान साधना प्रथम शिकवली. त्यातून अध्यात्मविद्या सुरू झाली. त्याच्या कानातील मळातून एक असुर तयार झाला, ज्याचं नाव होतं मधु. तो दोषातून उत्पन्न झालेला होता. फार भयंकर होता तो. मधु वासुदेवालाच खतम करण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा त्याला वासुदेवाने नष्ट केलं, म्हणून त्याचं नाव माधव झालं. सगळे देव, मानव, दानव आणि ऋषी त्याला जनार्दन म्हणू लागले. तोच पृथ्वीला वाचवण्यासाठी महान वराह झाला. त्यानंतर असुरांचा पराभव करण्यासाठी सिंह झाला आणि वामन झाला दैत्यांचं नियंत्रण करण्यासाठी. हे होत होतं. तो सगळ्या चराचरांचा उगमस्थान आहे. असंही सांगतात की त्याने त्याच्या मुखातून ब्राह्मण, हातातून क्षत्रिय, मांडीतून वैश्य आणि पायातून शूद्र तयार केलेत. जे लोक संयमाने वागतात, जगतात, वासनांच्या आहारी जात नाहीत, ध्यान साधना सदैव करतात, ते केशवाला प्रसन्न करू शकतात. ऋषी त्याला ऋषिकेश म्हणतात. त्याचा अर्थ इंद्रियांवर संयम असलेला. त्याला जगद्गुरू, पितामाता अशा विविध उपाधींनी गौरवतात त्याचे भक्त. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना तो देव प्रसन्न होतो आणि त्या भक्ताची चांगली इच्छा तो पूर्ण करतो. ज्याच्यावर तो प्रसन्न होतो ते सुखाने त्यांचं जीवन घालवतात. कृष्ण त्यांच्या भक्तांना कधीच धोका देत नाही. युधिष्ठिर आणि ते त्याचे बंधू केशवाची सतत पूजा करत असतात. त्यामुळे त्यांचा पराजय तू एक असुर कसा करू शकेल? इथेच आपण भाग 63वा आपला संपवणार आहोत. भाग 64वा. भीष्म पुढे सांगतात की साक्षात ब्रह्माने जे कवन गायलंय ते मी तुला ऐकवतो आहे, ते तू ऐक. ते फार प्राचीन काळी दैवी ब्राह्मण नारदाने माणसाला सांगितले. ते सगळे साध्य ऋषी मुनी स्मरतात. मार्कंडेय सांगतात की तो भूत, वर्तमान आणि भविष्य असं सगळं आहे. तो यज्ञ आणि यज्ञाचा यज्ञसुद्धा आहे. तो संयम आहे, वैराग्य आहे. ऋषी भृगू सांगतात की तो देवांचा देव आहे. त्यालाच विष्णू असंही म्हणतात. द्वैपायन सांगतात की तो वासुदेव वसूंचा आहे, शक्राची व्यवस्था करणारा आहे. अतिप्राचीन काळी ऋषी त्याला दक्ष म्हणून ओळखत होते. अंगिरस, ज्यांनी अथर्ववेद दिलाय, ते सांगतात की तो जगाचा निर्माता आहे. देवल सांगतात की त्याच्या मनात सगळं विश्व आहे आणि ते तिथेच कार्यरत असतं.
वामनावतारात तो बळीराजाचं सगळं राज्य ताब्यात घेतो आणि त्याच्या उत्तम गुणांची तारीफ करण्यासाठी पाताळात त्याचाच द्वारपाल होऊन राहतो. त्याचं डोकं स्वर्ग आहे, हातपाय पृथ्वी आहे, त्याच्या पोटात तिन्ही जगं आहेत. तो सत आणि असतही असतो. राजर्षी सांगतात, जे मनाचं नियंत्रण करून आपल्या कर्तव्यात कमी करत नाहीत त्यांना मधू आधार देतो. कारण असे लोक त्याला हे विश्व चालवण्यासाठीच उपयोगी असतात. सनत कुमार आणि इतर ऋषी केशवाबद्दल सांगतात, केशवाकडे सतत ध्यान असणारा धन्य होतो. अरे दुर्योधना, मी तुला केशवाबद्दल जे मला माहीत आहे ते सगळं सांगितलं आहे. आता संजय पुढे सांगतोय, केशवाची ती पवित्र गोष्ट ऐकल्यानंतर तुमचा मुलगा कृष्णाबद्दल आणि पांडवांच्याबद्दल चांगल्या भावना दाखवायला लागला. भीष्म पुन्हा तुमच्या मुलांना म्हणतायत, तुला मी नर आणि नारायणाची खरी माहिती सांगितली आहे, त्यामुळे तू का त्यांना पराजित करू शकणार नाहीस, तसंच त्यांना तुझी सेना ठार मारू शकणार नाही ते सुद्धा तुला समजलंच असेल. कृष्णाच्या मनात पांडवांच्याबद्दल अपार प्रेम आहे, म्हणून त्यांच्याबरोबर समझोता करणं श्रेयस्कर होतं. तुझ्या विकृत वासनांना काबूत ठेवून तू ते करू शकलास तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. पृथ्वीचं राज्य तुम्ही दोघं मिळून उपभोगू शकाल, परंतु तू जर तुझा हट्ट असाच ठालू ठेवलास तर तू आणि तुझे सगळे बर्बाद होणार हे ठरलेलंच आहे. ते ऐकून दुर्योधन गप्प राहिला होता. त्यानंतर तो त्याच्या तंबूत निघून गेला. तिथे तो ब्रह्माची प्रार्थना करू लागला आणि त्यानंतर तो आपल्या शय्येवर जाऊन निजला. इथेच आपण 64वा भाग संपवणार आहोत. भाग 65वा. संजय पुढे सांगतो, रात्र संपल्यानंतर सूर्य उगवण्याच्या सुमारास दोन्हीही सैन्य पुन्हा लढण्याच्या तयारीने एकमेकांकडे सरकू लागले. तुमच्या वाईट प्रवृत्तीनुसार ते निरर्थक युद्ध सुरू झालं. भीष्माने मकर नावाचं व्यूह रचलेलं होतं. पांडवांनी सुद्धा त्यांचा व्यूह रचला होता. भीष्म पांडवांच्या सैन्यावर त्याची फौज घेऊन जोरात हल्ला करतो. पांडव सैन्य नावाचा व्यूह रचतात. त्या व्यूहात भीमसेन पुढाकार घेतो. दुसरा असतो शिखंडी आणि दृष्टद्युम्न. या व्यूहाचा मुख्य असतो सत्यकी. त्याच्या मानेच्या जागी अर्जुन असतो. त्याच्या डाव्या बाजूला द्रुपदाचे मुलगे असतात. त्यांना त्यांचं अक्षौहिणी सैन्य साथ देत असतं. त्यांच्या मागे अभिमन्यू असतो. त्याच्या शेवटी युधिष्ठिर त्याची फौज घेऊन उभा असतो. त्याला त्याचे बंधू मदत करत असतात. भीम मकरात घुसतो मोठ्या जोराने. भीष्माला जाऊन भिडतो. त्याच्यावर बाणांचा मारा करायला लागतो. भीष्मसुद्धा त्याचे बाण मारत असतो. त्या लढाईत पांडवांचं सैन्य गुंतलेलं असताना धनंजय भीष्मावर चाल करून जातो. त्याला भीष्म प्रत्युत्तर देतो. अर्जुन ते वार परतवतो. दुर्योधन त्याच्या सैन्याचा होत असलेला विध्वंस पाहत असतो. त्याला आदल्या दिवशी त्याच्या भावाचा जो नाश झाला ते आठवतं. त्यामुळे चिंतेतच तो द्रोणांना भेटतो. त्यांना म्हणतो, आपण माझे हितचिंतक आहात. तुमच्या आणि भीष्मांच्या बळावर मी पांडवांचं सैन्य मारू शकू असं समजत होतो, परंतु तसं होत नाही असं मला दिसतं आहे. ते ऐकल्यानंतर द्रोण पांडवांच्या फौजात सत्यकीच्या समोर जाऊन उभा राहतो, म्हणजे समक्ष घुसतोच. सत्यकी त्यांना अडवतो आणि मग त्या दोघात एक भीषण युद्ध सुरू होतं. द्रोण सत्यकीला 10 बाण मारतो. त्याचा खांदा दुखावला जातो. मग त्याला संरक्षण देण्यासाठी भीम पुढे सरसावतो. भीमसेन द्रोणांना बरेच बाण मारतो. त्यानंतर भीष्म, शल्य आणि द्रोण असे तिघेही भीमावर चाल करतात. त्यावेळी तिथे अभिमन्यू येतो. त्याला साथ देत देत द्रौपदीची मुलं पण येतात आणि त्या वीरांवर बाणांचा जोराचा मारा करतात. त्या धमालीत शिखंडी तिथे घुसतो आणि भीष्मावर चाल करतो. शिखंडी त्याच्या बाणांच्या भडीमाराने भीष्म आणि द्रोण यांना अडवतो. भीष्म मात्र त्याच्यावर एकही बाण मारत नाही. ते पाहून दुर्योधन द्रोणांना शिखंडीला अडकवण्याचा प्रयत्न करण्यास सांगतो. द्रोण त्यांच्यामध्ये शिरतात. शिखंडी मात्र न डगमगता त्याचं शस्त्रसंधान तसंच चालू ठेवतो. ते पाहून तुमचा मुलगा मोठी सेना घेऊन भीष्मांना संरक्षण देण्यासाठी जातो. पांडव ते पाहून त्या मोठ्या फौजेवर जबरदस्त हल्ला करतात आणि एक भयंकर युद्ध सुरू होतं. पण इथेच आपण आपला 65वा भाग संपवणार आहोत. भाग 66वा.
संजय पुढे सांगतोय, त्या लढाईत शंतनूचा पुत्र जोराने लढत असतो. भीमसेनापासून कौरवांना संरक्षण देण्यासाठी तो पराकाष्ठाच करतात. त्यात अनेक शूरवीर योद्धे मारले जातात. त्या लढाईचा आवाज स्वर्गापर्यंत पोचतो. ते योद्धे एकमेकांची मुंडकी उडवत होते. रणांगणात असंख्य डोकी पडलेली होती. अनेकांचे शिरस्त्राण, फेटे इतस्ततः पडलेले होते. त्याबरोबर पुरुषांचे दागिनेसुद्धा विखुरलेले होते. त्या योद्ध्यांचे जे मारले गेले होते, तुटलेले हात, पाय, रक्ताने माखलेली धडं सगळीकडे दिसत होती आणि ते दृश्य फारच विदारक होतं. त्याबरोबर हत्तींचे अवयव, घोड्यांचे अवयव सगळीकडे विखुरलेले दिसत होते. चौफेर शस्त्रांच्याच खडखडाटाचा आवाज ऐकू येत होता. त्या पांडव कौरव युद्धात रक्ताचे तर पाटच वाहत होते. एवढं होऊनही कोणी हार मानायला काही तयार नव्हतं. बाणांमुळे जबर जखमी झालेले हत्ती जोरजोराने चित्कार करीत इतस्ततः धावत होते. सगळे योद्धे शत्रू पक्षाच्या योद्ध्याला मारण्यासाठी धावत होते. मिळेल त्या शस्त्राने ते प्रतिपक्षाच्या वीराचा वध करत होते. माणसं मरून खाली पडत होती. जखमी घोडे बिथरल्यासारखे पळत होते. भीष्म आणि भीमाच्या युद्धात तर फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालेली दिसत होती. काही वीर शस्त्र टाकून हातापायानेच एकमेकांना मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते. रथी त्यांचे रथ मोडल्यामुळे हातात तलवारी घेऊन जमिनीवर उभं राहून लढत होते. त्यात दुर्योधन भीष्मांच्या नेतृत्वाखाली कलिंग देशाची सेना घेऊन पांडवांवर चाल करून जातो. भीमाच्या नेतृत्वात पांडवांचं सैनिक कौरवांच्या सैन्यावर हल्ला करतात. इथेच आपण 66वा भाग संपवणार आहोत. भाग 67वा. संजय पुढे सांगतो की भीम आणि त्याचे इतर भाऊ भीष्मांच्यावर चाल करून जात होते. धनंजय त्याचं गांडीव सरसावून भीष्मांवर चाल करून जातो. त्याचा ध्वज पाहून सगळ्या कौरवांचं धाबं दणाणतं. त्या ध्वजाची रचना तर दैवीच होती. त्यात विविध रंग वापरलेले होते. त्या ध्वजाच्या स्तंभाला वाटेतील वृक्ष देखील अडवू शकत नव्हते. तो ध्वज आणि त्याचा स्तंभ दोन्हीही मायावी होते. अर्जुन पुढे जात होता. त्या लढवयांच्या मधूनच तो पुढे सरकत असताना तुमचे योद्धे मारतच जात होता. त्यामुळे सगळे मोठमोठ्यांदा ओरडत होते. अर्जुनसुद्धा गर्जना करतच होता. त्याचं ओरडणं इंद्राच्या ओरडण्यासारखंच होतं. तो जेव्हा हातावर हात मारत होता त्याचा आवाजसुद्धा खूप मोठा येत असे. अर्जुन सतत त्याच्या भोवती बाणांचा वर्षाव करत असे. त्यामुळे बाणांच्या सगळ्या दिशा भरलेल्याच होत्या. अशा प्रकारे तो अखेरीस भीष्माचार्यांच्या समीप येऊन ठेपतो. अर्जुनाच्या त्या बाणांच्या वर्षावामुळे तुझं सैन्य आणि तुझी मुलं बेभान झालेले होते. त्यांचे घोडे मेले होते, शस्त्रास्त्र संपली होती, रथ निकामी झाले होते. त्यामुळे तुझं सैन्य युद्धाला कंटाळलेलं होतं. त्यांना काही समजतच नव्हतं, काही सुचतच नव्हतं आणि भीष्मांच्या संरक्षणाखाली ते जात होते. अर्जुनाच्या बाणांच्या मारामुळे तुझं सैन्य जिथे आहे तिथे मरून पडत होतं. गांडीवाचा टणात्कार सर्वकडे ऐकू जात होता. तुझ्या लष्करात प्रचंड घबराटच पसरलेली होती. त्यानंतर तुझ्या मुलाच्या आदेशानुसार कंबोज जातीचे उत्तम घोडे असलेले गोपयान लोकांची फौज, त्यांना मदत म्हणून मद्र देशांचे म्हणजे सल्ल्याचं सैनिक आणि त्याबरोबर सौरवांचं सैन्य, त्याचबरोबर त्रिगर्ताची फौज आणि कलिंग देशाचे सैनिक अशी सगळी पांडवांना घेरण्यासाठी निघाली. त्यांच्या प्रमुखपदी होता दुःशासन. त्याला मदत म्हणून जयद्रथ आणि इतर कौरवांचे दोस्त राजे पण होते. ते पांडवांवर चाल करून जातात. जेव्हा पांडवांनी शकुनीला घेरलेलं होतं, पांडव तुझ्या सैन्याचा विध्वंस करू लागतात. त्या रणधुमाळीत कोणी काही स्पष्टपणे पाहूही शकत नव्हतं. भीष्म अर्जुनाशी लढत होता. अवंतीचा राजा काशीच्या राजाशी लढत होता. सिंधचा राजा भीमाशी लढत होता. युधिष्ठिर त्याच्या मुलांबरोबर सल्ल्याशी लढत होता. विकर्ण सहदेवाशी लढत होता. चित्रसेन शिखंडीशी, मत्स्यदेशी विराट दुर्योधन आणि शकुनींशी लढत होते. द्रुपद, सत्यकी, चेकितान द्रोणाशी लढत होते. त्या द्रोणांना त्यांचा पुत्र अश्वत्थामा मदत करत होता. कृप आणि कृतवर्मन दृष्टद्युम्नाशी लढत होते. त्या युद्धात रणभूमीवर मेलेल्या घोड्यांची प्रेतं पडलेली दिसत होती. जरी आकाशात ढग नव्हते तरीही विजा चमकत होत्या. आकाशातून धूमकेतू पडावेत असं वातावरण झालेलं होतं.
आकाशातून पडणाऱ्या त्या धुरळ्यामुळे सैनिक काही लढू शकत नव्हते. तशा परिस्थितीत सैनिक हवालदिल झालेले दिसत होते. रथांचे मोडलेले भाग, चाक, आस असे भाग सगळीकडे विखुरलेले दिसत होते. रथावरील खाली पडलेले ध्वजस्तंभ वेडे वाकडे पडल्यामुळे त्यातून जाणं रथांना आणि माणसांना केवळ अशक्य झालं होतं. धावणाऱ्या हत्तीच्या पायाखाली चुरडलेले तुझे सैनिक सर्वत्र दिसत होते. मेलेल्या हत्तींची शरीरंही पडलेली होती. त्यावरील अंबाऱ्या कोसळलेल्या होत्या आणि त्यात अडकलेले जखमी सैनिकही दिसत होते. केवळ हत्तीच्या वजनाने मेलेल्या सैनिकांची संख्या कित्येक शेकड्यांनी होती. त्या युद्धभूमीत सगळीकडे असंच दृश्य दिसत होतं. इथेच आपण आपला भाग 67वा संपवणार आहोत. भाग 68वा. संजय पुढे सांगत असतो की शिखंडी विराटाबरोबर भीष्मांवर चाल करतात. धनंजय द्रोण, विकर्ण आणि कृपाबरोबर लढत होता. पश्चिमेकडील राजे तुझ्या बाजूचे, ज्यामध्ये सिंधचा राजा प्रमुख होता, भीमावर आक्रमण करत असतात. त्यांना दुर्योधनाची आणि दुःशासनाची सेना मदत करते. शकुनी आणि त्याचा पराक्रमी मुलगा उलूक युधिष्ठिरावर चाल करतात. माद्रीची मुलं त्रिगर्ताच्या सैन्याशी मुकाबला करत असतात. सत्यकी, चेकितान आणि अभिमन्यू केकेया आणि सल्ल्यावर वार करतात. दृष्टकेतू, घटोत्कच तुझ्या रथदलावर मारा करतात. दृष्टद्युम्न द्रोणाचार्यांशी लढत होता. अशा रीतीने तुझे आणि पंडूंचे एकमेकांशी प्राणपणाने लढत होते युद्ध जिंकण्यासाठी. आता दुपारची वेळ झालेली आहे. त्या दोन्ही बाजूंचे एकमेकांचे जीव घेण्यासाठी लढतच होते. वाघाच्या चामड्याने सजवलेले रथ सगळीकडे दिसत आहेत. त्यामुळे त्या रणांगणाला विशेष शोभा आलेली आहे. सैनिक जोरजोराने ओरडून एकमेकांना प्रोत्साहन देत आहे. श्रींजे आणि कौरव यातील लढाई फारच भयंकर झाली. सूर्याच्या उन्हात तलवारी, बाण, भाले त्यांच्या सोन्याच्या धारींमुळे चमकत होते. भीष्म भीमसेनाला शह देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या सोन्याच्या बाणाने भीमाला इजा झाली होती, परंतु भीम एक सर्पाचा बाण भीष्मांवर मारतो. त्याबरोबर भीमाचं धनुष्य तोडून टाकतो. हे होत असताना सत्यकी भीमाच्या मदतीसाठी येतो. भीष्म सत्यकीच्या सारथ्याला ठार मारतो एका बाणाने. सत्यकीच्या रथाचे घोडे गोंधळून जातात. सत्यकीचा रथ वेडा वाकडा व्हायला लागतो. सत्यकीचा रथ अशा प्रकारे जाऊ लागल्यामुळे सगळीकडे पांडवांच्या गटातील लोक हळहळ व्यक्त करतात. तो रथ थांबवण्यासाठी इतर सैनिक प्रयत्न करत असतात. त्यानंतर भीष्म पांडवांच्या सैन्याचा संहार सुरू करतो. त्यानंतर द्रोणसुद्धा त्याच्यात सामील होतात आणि आणखीन एक युद्ध प्रारंभ होतं. इथेच आपण 68वा भाग संपवणार आहोत. भाग 69वा. संजय पुढे सांगत असतो की राजा विराट भीष्मांवर बाणाचा वर्षाव करून त्यांना जखमी करतो. भीष्म विराटाचे घोडे जखमी करतो. अश्वत्थामा अर्जुनाच्या छातीत 2 बाण असे मारतो की ते वर्मी लागल्यामुळे अर्जुन थोड्या वेळासाठी शांत होतो. तरीही तो नंतर अश्वत्थाम्याचं धनुष्य मोडून टाकतो. त्याशिवाय 4 बाण त्याच्या छातीत मारतो. त्या प्रतिवारामुळे संतापलेला अश्वत्थामा नवीन धनुष्य घेऊन फाल्गुनीच्यावर बाणांचा वर्षाव करतो. त्यात तो वासुदेवावर सुद्धा मारा करतो. त्यामुळे चिडलेले अर्जुन आणि कृष्ण एकमेकांकडे पाहतात. त्यानंतर एक मोठा श्वास घेऊन काही अश्वत्थामाचा वध करण्यासाठी एक बाण गांडीवाला तो लावतो. त्या प्रकारे तो द्रोणाचार्यांच्या मुलाला अनेक जागी जखमा करतो. त्याचं रक्त भळाभळा व्हायला लागतं. अश्वत्थामासुद्धा काही कमी नसतो. तो अर्जुनाला तसेच बाण मारत असतो. अश्वत्थामाचं काम भीष्माला संरक्षण देण्याचं होतं आणि तो ते प्रामाणिकपणे करत होता. त्याच्या पित्याकडून घेतलेली धनुर्विद्या तो उत्तमरित्या वापरत होता. त्याने त्या 2 कृष्णांना चांगलाच विरोध केलेला पाहून कुरुचे लोक त्याची वाहवा करत असतात. आता अर्जुन विचार करत असतो की हा माझा बालपणचा मित्र आहे, माझ्या गुरूंचा पुत्र आहे, त्याशिवाय ब्राह्मण आहे, म्हणून त्याला जीवे मारणे काही योग्य होणार नाही. असा करत अश्वत्थामाला न मारण्याचं तो ठरवतो. त्यानंतर विभस्तू त्याच्या गांडीवातून तुझ्या म्हणजे दुर्योधनाच्या सैन्यावर मारा सुरू करतो आणि फार मोठा नरसंहार होतो. दुर्योधन भीमाला बाण मारून जखमा करतो.
त्याचे बाण गरुडपंखी होते. त्यामुळे चिडलेला भीम एक मजबूत बाण त्याच्यावर फेकतो, ज्यामुळे लक्ष ठार झालंच पाहिजे. त्याचे मंतरलेले बाण तुमच्या मुलाच्या छातीत घुसतात, त्यामुळे तो ते सहन करू शकत नाही. चवताळलेल्या सापासारखा तुझा मुलगा भीमावर आणखीन बाण फेकतो. एक देव तर दुसरा दानव लढत आहे असंच वाटत होतं. दुसरीकडे अभिमन्यू चित्रसेनाला आणि पुरुमित्राला बाण मारून जेरीस आणत असतो. ते असे लढत होते की जणू काही रणभूमीवर ते नाचतायत. त्यात सत्यव्रत पुरुमित्राला सामील होतो आणि तो सुद्धा अभिमन्यूला बाण मारायला लागतो. अभिमन्यू सत्यव्रताला बाण मारत असतो. रक्ताने माखलेला अभिमन्यू चित्रसेनाचं धनुष्य तोडून टाकतो. अशा रीतीने ते सगळेच एकमेकांशी लढत होते आणि ते सगळे त्यांच्याच रक्तात नाहातही होते. तुमच्या सैनिकांनी अभिमन्यूला जागोजागी जखमी केलं होतं. तुझे योद्धे त्या एकट्या पांडवाला वेढा घालून त्याच्याशी लढत होते, परंतु तो हार मानायला तयार नव्हता. जसा तो लढत होता तसा तो अधिकाधिक तेजस्वी दिसत होता. अभिमन्यू लक्ष्मणाला 6 बाण मारतो, त्याचा रथ मोडतो. दुर्योधनाचे 4ही घोडे तो मारून टाकतो. त्यामुळे संतापलेला तुझा मुलगा अभिमन्यूवर एक शर फेकतो. अभिमन्यू तो उडवून लावतो. दुर्योधन आणि अभिमन्यू एकमेकांचे जीव घेण्यासाठी जणू काही लढत असतात. दुसरीकडे श्रींजय रथ, घोडे, शस्त्र घालवलेला कौरवांची हातांनी लढत होता. सगळी पृथ्वी मेलेल्या माणसांनी आणि जनावरांनी अशी काही भरलेली दिसत होती की काय तिथे जमीनच दिसत नव्हती. पण इथेच आपण 69वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 70वा. संजय पुढे सांगतो, तो पांडवांचा अजिंक्य सरसेनापती सत्यकी मोठ्या शौर्याने चौफेर बाणांचा वर्षाव असा काही करत होता की त्याच्याभोवती एक धुकं तयार झालं होतं. ते पाहून दुर्योधन 10,000 सैन्य त्याच्यावर सोडतो. सत्यकी त्याच्या दैवी अस्त्राने त्या सगळ्या सैनिकांना यमाकडे पाठवतो. त्यानंतर तो योद्धा भूरिश्रवाला भिडतो. कुरु सैन्याचा विध्वंस युयोधनाने केलेला पाहून सत्यकी तिथे वळतो. त्या तुझ्या लष्करावर बाणांचा मार तो करायला लागतो. त्या मारामुळे हैराण झालेले तुमचं सैन्य पळायला लागतं. ते पाहून महाबली युयोधन भूरिश्रवाला भेटतो. त्याच्या ध्वजावर सापाचं चिन्ह होतं. त्याला युयोधन म्हणतो, अरे कौरवा, आपण चांगले योद्धे आहात, आमच्या विरुद्ध लढत आहात, म्हणजे एकेकाबरोबर किंवा एकत्रितपणे सगळ्यांच्या बरोबर आम्हाला पराजित करून मोठं श्रेय मिळून पाहत आहात, तर तुम्हाला हरवण्यात मला आनंद होणार आहे. ते ऐकून भूरिश्रव त्याला उत्तर देतो, तू योग्य तेच बोलतोयस. जर तुझी इच्छा असेल तर तसंच होऊ दे. त्यानंतर ते एकमेकांशी लढायला लागतात. ती लढाई देखील भयंकर होती. मुसळधार पावसासारखे बाण फेकले जात होते. युयोधन कौरवांचे शर आणि बाण वाटेतच तोडून टाकत होता. तरी सोमदत्ताचा मुलगा युयोधनाचं डोकं उडवतो. सत्यकी ते पाहून भूरिश्रवावर चाल करून जातो. त्यानंतर त्यांच्यात द्वंद्व सुरू होतं. त्यात दोघेही एकमेकांचे तिरकमटे तोडून टाकतात. आपला मुलगा अशा रीतीने युद्धात मारला गेलेला आहे हे पाहून सत्यकी जोराने गर्जना करतो. त्यांच्यात लढाई होते. त्यात त्या दोघांचेही घोडे मेल्यानंतर ते जमिनीवर उतरतात. दोघेही मोठ्या तलवारी घेऊन लढायला लागतात. त्यावेळी भीमसेन सत्यकीच्या मदतीला जातो. भीम त्याला त्याच्या रथात घेतो. त्याबरोबर तुझा मुलगा भूरिश्रवाला त्याच्या रथात घेतो. त्यांचं द्वंद्व तसं चालू राहतं. मग ते होत असताना सूर्य मावळतीकडे झुकत होता. धनंजय त्या दिवसात 25,000 कौरवांचे सैनिक ठार मारतो. ते सगळे दुर्योधनाने अर्जुनावर धाडलेले होते, परंतु ते त्याच्याजवळ येण्याआधीच मारले जातात. त्यानंतर मत्स्य आणि कैकेय लढवय्ये युद्धकलेत प्रवीण असे पार्थावर चालून जातात. त्याचवेळी सूर्य क्षितिजा खाली गेलेला होता. त्यानंतर ते थकलेले दोन्हीही बाजूचे लढवय्ये, त्यांचे पशु असे सगळेच जण त्या दिवसाच्या युद्ध संपण्याची वाट पाहत असतात. त्यावेळी भीष्म त्यांचं सैन्य मागे बोलावण्यासाठीचे इशारे नगाऱ्यातून देण्यास सांगतो. दोनही बाजूचं लष्कर आपापल्या तळाकडे निघतात. त्या सगळ्या योद्ध्यांच्या चेहऱ्यावर आपापले आप्त मेल्यामुळे दुःखाची छटा दिसत होती. युद्धशास्त्राच्या नियमानुसार ते पांडव, कौरव आणि श्रींजय विश्रांतीसाठी त्यांच्या तंबूत जातात.
इथेच आपण आपला 70वा भाग तसंच युद्धाचा 4था दिवस संपवणार आहोत आणि इथेच आपलं भीष्मपर्व भाग 2राही संपलेला आहे. तसंच खंड 24वाही आपला इथे संपूर्ण होत आहे.